नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओची सुरुवात झाली विठ्ठलाच्या दर्शनाने. विठ्ठलाचं दर्शन घेऊ आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मी आता हॉटेलवर निघालो आहे. चला आता पाहूया दिवसभर आपलं काय काय काम चालतं आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळं गिऱ्हाईकही खूप शांतच आहे, धंदा कमी आहे. श्रावण महिना चालू आहे, त्याच्यात दारूचे खूपच रेट वाढले. खूपच जास्त रेट वाढल्यामुळे आहे ना, तो फारच गिऱ्हाईक कमी झालं, धंदा फार कमी आहे. तर एवढा महिना खूपच अडचणीचा जाणार आहे, कारण श्रावण महिना त्यात रेट वाढले. मग आता आमच्याकडं काय काम आहे, दिवसभर काय काम करतो आम्ही ते दाखवतो. आता दुसरं काही काम नाही आमच्याकडं, रिकामेच काम आहे. तर मग रिकामं बसायचं, तर काहीतरी मग काम करत राहायचं. इकडं आता सगळी साफसफाई करून झाली, फायनल झाली. आता निम्म फक्त साफ करून पाहिलं आपण, की आपली जागा बरीच आहे. तिकडं झाडं इकडून आपण आपल्या हद्दीत लावली ते, अजून तिकडं जवळपास 4 फूट हद्द आहे. मग काय घाण झाल्यामुळं तिकडून आता शेजारी कसं आहे, ट्रॅक्टर नांगरलं म्हणजे ते थोडं सरकत राहतं. त्याच्यामुळं आता काय केलं, सगळी साफसफाई केली, कारण लयच जास्त वाढले होते ना झाडं. बरंच वर्ष झालं, जुने झाडे हे कसे खोडं झाले मोठे. त्यामुळे मग आता सगळं काढलं ते. एवढी जागा मोकळी झाली इकडं, अशी सगळी एवढी जागा मोकळी झाली. तर अजून पुढं साफ करायचं आहे. पहिले हे साफ करून झालं आहे. आता इकडं आम्ही सगळंच काढून घ्यायचं ठरवलं. आता त्या साईडने झाडं लावली आपण, आणि आता ही पूर्ण काढून टाकणार आहे. आता काय काम कमी आहे आम्हाला सध्या, श्रावणमुळं काम कमी आणि रेटही खूप जास्त वाढले दारूचे. आणि काय झालं माहिती आहे का, धंदा कमी व्हायचं कारण काय झालं, की आत्ताच शासनाने व्हॅटमध्ये म्हणजे एक्साईज ड्युटी वाढवली. जवळपास 40 ते 50% एक्साईज ड्युटी वाढली. त्याच्यामुळं रेट खूप जास्त वाढून गेली. एक क्वार्टर जर पहिली 200 रुपयाला होते, तर आता तिची किंमत झाली 300 रुपये. तर एवढा फरक हा खूप जास्त मोठा फरक आहे. कारण आत्तापर्यंत आहे ना, कधी एवढा रेट वाढला नाही. आणि हा रेट जो आहे ना, हा अचानक वाढल्यामुळं गिऱ्हाईकावर खूप जास्त परिणाम झाला. कारण बजेट जे आहे गिऱ्हाईकाचं ते पण कमी जास्त होतं. कारण एकखटी एवढं रेट वाढणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि कसं आहे, आपला जो व्यवसाय हा ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागामध्ये काही सगळेच इथं पैशावाले माणसं नसतात, सर्वसाधारण कस्टमर राहतं. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचा विचारच करावा लागतो. त्याच्यामुळं काय झालं, धंद्यामध्ये जास्त गिऱ्हाईकाचे हे झालं, म्हणजे गिऱ्हाईक कमी झालं. आणि श्रावण लागला, श्रावणमध्ये नॉनव्हेज चालत नाही बिलकुल, किचनचा धंदा कमी होतो. त्याच्यानंतर आता दारूचे पण रेट वाढले, त्याच्यामुळं अजूनच गिऱ्हाईक कमी झालं. कारण एक जरी काम बंद झालं, दुसरं काम चालू राहतं. पण काय झालं, रेट वाढल्यामुळं ते गिऱ्हाईक कमी होऊन गेलं. आणि त्याच्यामुळं एकदमच धंदा असा लॉस झाल्यासारखं झाला. कारण काय होतं माहिती आहे का, आपलं कामगार पण भरपूर राहतात, वेटर, हेल्पर, कारागीर, एवढे माणसं सांभाळायची, मेंटेनन्स खूप जास्त राहतो. आणि एवढं सांभाळायचं म्हटल्यानंतर धंदा झाला तरच परवडतं, नाही तर मग परवडत नाही आपल्याला. आता मी जवळपास माझ्याकडं 10 माणसं आहेत कामाला, कारागीर, वेटर सगळे. एका माणसाला कमीत कमी ना, वेटरला जरी तुम्ही घेतलं तर 12 ते 13 हजार रुपये पेमेंट आहे. कारागिरीला 25-30 हजार रुपयाच्या आसपास पेमेंट जातं. 2 कारागीर राहत आहे, एक तंदूर राहतो, एक किचनमध्ये फ्रायपॅन चालवतो. ते 2 कारागीर मिळून कमी कमी 40-45 हजार रुपये पेमेंट त्यांचंच जातं. आणि बाकी वेटरचं 12-13 हजार, वरतून त्यांचं खाणं पिणं सगळं आपल्याकडंच राहतं. तो खर्च वेगळाच. तर मग एवढं जर सगळं गणित जर केलं तर परवडत नाही. आता मी जवळपास 4 ते 5 माणसं कमी केली, तर माझाही नाईलाज आहे. आणि मला एवढी माणसं सांभाळणं शक्य नाही होते. 4-5 माणसं आहे ना, कमी करून टाकली. कारण आता पुढं सगळे जे सीझन आहे, हा सणवार आहेत, आता सगळे सण चालू होतील. आता श्रावण संपला की गणपती होतील, गणपती झाले की नवरात्र येतील, नंतर दिवाळी. खरा सीझन आमचा हॉटेलचं दिवाळीनंतरच चालू होतो.
त्याच्यामुळं आता सध्या तरी मी माणसं कमी केले, कारण मला आता धंद्यात जास्त एवढं मार्जिन नाही राहिलं, मार्जिन कमी झालं रेट वाढल्यामुळं. मग आता काय काम आहे आम्हाला दिवसभर, सध्या हा महिन्यात आमचा पूर्ण मोकळा आहे, काम कमी होतं गिराईक पण मग तेवढं नाही जेवढं आमचं रुटीन राहतं, कारण दिवसभर गर्दी राहते, एवढं आम्हाला मोकळा वेळ नाही राहत काम करायला. आता जे काय आमचे माणसं आहेत ते असं काम चालू आहे आमचं रिकामं. माणूस रिकामा नाही पाहिजे, रिकामा असला ना रिकामी उद्योग पण सुचत आहे. आमचे काम कमी तर आम्ही काय चालू केलं, आता साफसफाईचं काम चालू केलं आहे. आता बरंच जुनी आमची डिडवणी होती ना, ती डिडवणी जवळपास 13-14 वर्ष झाली जुनी आहे. आता हे असं काम चालू आहे तोडायचं. आमचे हे वस्तात आहे, यांना तोडफोड जास्त आवडते, त्याच्यामुळं यांचं डोक्यात फक्त एकच आहे की साफसफाई करायची, ती क्लिअर करायची. त्यामुळे झाडच ठीक आहे ना बा, सकाळपासून तोडायच्या मागे. इकडं सगळं हे यांनीच तोडले, जेवढं मोकळं केलं आहे ना यांचंच काम आहे. मग तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे इथं कामं? तर आपण हे का तोडतोय, त्यात हे जुनं झालं आणि आपली जागा आहे ना इकडे जास्त आहे, तर मग हे बघा आता होय मोळ उठलं बरं का, मोळ उठलं पण गोड आहे, ते चावणार नाही. इकडं आपण आता परत डिडवणी लावलेली आहे, पाहता आता ही डिडवणी नाही, हिचं नाव मला माहीत नाही, पण ही लावली आहे अशी पहा. मग आता ही जुनी झाली, ही सगळी आपण काढणार आहे आणि त्याच्यानंतर मग ही मोठी होईलच. ही जागा नंतर साफ करून घेता येईल, हे एकदम स्वच्छ करून घेऊ सगळं, म्हणजे जागा वाढेल. झाडं आहे मस्त, इथं बसता येईल, टेबल वेबल टाकले तर बाहेर. आता हा व्हिडिओ पहा, तोपर्यंत मी एवढं तोडून घेतो, साफसफाई करून घेतो. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आमचं दिवसभर हेच काम चालू राहतं, दुसरं काय करायला काय नाही आहे. तर मग ही साफसफाई करून घेऊ आता सगळे. जेवढा महिना आपला निवांत आहे तर तेवढंच काम होऊन जाईल, साफसफाई होऊन जाईल सगळे. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि मग तुम्हाला दाखवेल आमची साफसफाई करून कसं स्वच्छ झालं आहे आणि कसं केलं आम्ही, सगळं तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये.